नमस्कार मंडळी, सर्वांना जय बाळूमामा, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्याला नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, गावावरून आम्ही कालच परतलो. 8 दिवस घर बंद असल्यामुळे सर्वप्रथम घराची साफसफाई केली व देवपूजा करून घेतली. गावावरून आणलेला सर्व ताजा भाजीपाला व्यवस्थित साफ करून फ्रीजमध्ये ठेवला. याचा काही व्हिडिओ बनवला नाही कारण खूप कंटाळा आलेला प्रवासाने. खरंच गावची आठवण आणि मुंबईची धावपळ दोन्हीही अनुभव खूप खास असतात. आजचा खास भाग म्हणजे आपण नवीन शिलाई मशीन बुक केलेली आहे. ती आज दुपारी येणार आहे. घरच्या घरी नवीन कामाची सुरुवात होणार आहे, त्यामुळे खूप आनंद वाटतोय. आपली मशीनही आलेली आहे. नवीन सुरुवात, नवीन उत्साह आणि तुमचा कायम पाठिंबा, त्यामुळंच हे सर्व शक्य होतंय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या चॅनलला सपोर्ट करा. मंडळी, कंपनीकडून जे सर आलेले आहेत ते मशीन सेट करून देत आहेत. मशीनसोबत आम्ही मोटरही बसवून घेतलेली आहे. पायडलवरती चालते, पण सुरुवातीला जेव्हा नवीन कोणी मशीनवरती बसते तेव्हा मशीन उलटी चालते की सरळ चालते हे लवकर समजत नाही. त्याच्यामुळे धागा अटकतो, म्हणून आम्ही मोटरही बसूनच घेतलेली आहे, म्हणजे तापच नको. चला, सर्व माहितीही देतील आपणाला हे सर, त्याच्यामुळे आपण जाणून घेऊया काळजीपूर्वक मशीनची सर्व माहिती. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूचेच बेल आयकॉन बटनही प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला सर्वात अगोदर आपले व्हिडिओ तुमच्या नोटिफिकेशनमध्ये येतील. ट्राय चालू आहे नवीन मशीनची. अच्छा, दुपारीच आपल्या मशीनची डिलिव्हरी झालेली आहे. घरामध्ये आपण नवीन एखादी वस्तू आणली की त्याची आपण सर्वात प्रथम पूजा करतो ना, त्याच्यामुळे आपल्या घरी शिलाई मशीन आपण नवीन घेतलेली आहे, त्याचीच आता सारिका पूजा करत आहे. मंडळी, गावावरून परत आल्यानंतर सर्वात आधी आम्ही आमच्या नवीन कामाची सुरुवात केली. सारिकासाठी घेतली आहे नवीन शिलाई मशीन व आमच्या सर्वांसाठीच कम्प्युटरही घेतला आहे. दोन्ही वस्तूंची घरच्या घरी पूजा करून आम्ही नवीन प्रवासाची सुरुवात केली. आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमामुळे आज हे शक्य झाले आहे. आता घर बसल्या नवीन काम सुरू करण्याचा निर्धार केला आहे. तुमचे आशीर्वाद व साथ अशीच राहू देत. आता प्रियंका ही आपली मशीनीची पूजा करून घेत आहे. दिदू, कुठे गेलेलीस तू? मी तर बाहेर खेळत होती. मशीनची पूजा करायची ना, मग नारळ फोडूय की? ठीक आहे, मी फोडतो नारळ. थांब. मशीनची पूजा झालेली आहे आपली. मशीनसोबतच आपण कॅम्प्युटरही आज आणलेला आहे, तोही सर्व जोडून घेतलेला आहे. त्याचीही पूजा करून घेऊयात आज आपण.
दिदू आणि शार्वी पण आपली कॅम्प्युटरची पूजा करत आहेत. दिदूला जास्ती कामाला येणार आहे कॅम्प्युटर. हा दिदू, हा ना. माझं स्वप्न होतं घरामध्ये कॅम्प्युटर घ्यायचं. ते स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. शिलाई मशीनची आणि आपल्या कॅम्प्युटरची दोन्हीची ही पूजा झालेली आहे. चला तर नारळ फोडून आपण नवीन कामाचा शुभारंभ करूयात. हे बघ आकाश निघाला. तर मंडळी, शिलाई मशीन व कम्प्युटर सर्व सेट करून छान अशी पूजा करून झालेली आहे. हे सर्व करता करता सायंकाळचे 5-5:30 वाजलेले आहेत. त्यामुळे आता थोडी भूक लागली आहे. चला बघूया सारिका काय नाश्ता बनवते ते. मंडळी, गावावरून आम्ही मकेची थोडी कणसं आणलेली होती. आमच्या आत्याने दिलेली होती. आमच्यात तर काय अजून मका आलेली नव्हती. त्याच्यामुळे आमच्या आत्याच्यात आलेली मका त्यांनीच थोडी मका दिलेली. तेच सोलायचं चालू आहे आज संध्याकाळच्या आमच्या नाश्त्यासाठी. मस्त आपण मस्त तेल, मीठ, लिंबू पिळून आपण मस्त भाजणार आहोत. संध्याकाळचा आपला हाच नाश्ता आहे. आज झालेले आहेत जवळजवळ. थोडी निबार आहेत पण गावचे आहेत, त्याच्यामुळे खाण्यासाठी छान लागणार आहेत. शार्वी, तो खाणार ना मका? शार्वी पण मका खाणार आहे. तर आपली आता मका भाजायची चालू आहे. टाकलंय मी कढईत मका. थोडं तेल टाकून थोड्या वेळ टाकूया ना, जरा भाजून घेऊया असं. अच्छा, थोड्या वेळ भाजून घेऊयात. त्याच्यानंतर थोडं तेल टाकून नमक टाकायचं. नमक आणि मसाला वगैरे काय. मसाला शरू खाणार आहे ना. शार्वी आमची तिखट खात नाही, त्याच्यामुळे मसाला जास्ती काही यूज करणार नाही आम्ही. फक्त मीठ आणि तेल वापरून मस्त फ्राय करणार आहोत. हे बघा असं भाजलेलं आहे आपलं. अजून थोडा वेळ ठेवूया चांगलं भाजायसाठी. टाकून घेते. थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. तेलामध्ये मस्त सर्व आता हे भाजले, फ्राय करून घ्यायचं. थोडंच ठेवायचं आहे. भाजलेलं आहे आता हे सर्व. सर्व मका आपली भाजलेली आहे. आता फक्त सर्वत्र तेल लावून मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडाच मसाला टाकायचा आहे, कारण शार्वी खात नाही आमची तिखट जास्ती. पूर्ण आपली सर्व मका भाजलेली आहे. आता कोथिंबीर पण टाकायची काय वरून? हो, टाकूया ना थोडी. अच्छा, वरून आपण थोडी कोथिंबीरही टाकूया. छान दिसेल, चवीलाही छान लागेल. थोडीशी चटणी टाकूया आपण, मसाला घरचा. आणि त्याच्यासोबत चवीनुसार मीठ. सर्व मिक्स करून मस्त घेऊया. वा वा वा. शार्वी थोडीच टाकले, शार्वी खात नाही. हो, थोडंफार चालते तिला ना. हो, जास्त. दिदू, तो खाते ना तिखट? तुला आवडते ना? मस्त झालेला आहे आपला. आणि वरून अशी कोथिंबीर. हा हा हा, काय छान दिसते ना
खायलाही खूप छान लागेल असं मला वाटतंय आत्ता. हा पप्पा. वा, सर्व मिक्स करून खूप छान असं भाजलेलं आहे. टेस्ट चला. करून सांगता का? बघू प्लेटमध्ये दे. चमचा. आपले मक्याचे दाणे भाजून झालेले आहेत. टेस्ट करूया कशी झाली आहेत. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वा वा वा, तू पण बघ. छान आहे. छान झालं. खूप छान झालं आहे. तुम्हाला कसं वाटले?